नमस्कार. यावर्षी सी-ई-टी सेलनं महाराष्ट्र काउन्सिलिंगसाठी आपल्या नियमामध्ये बरेच बदल केलेले आहे. याचा अनुभव तुम्हाला आता सध्या रजिस्ट्रेशन करतानाच येऊन राहिला, की डिजी लॉकरचे डॉक्युमेंट्स फेच करावे लागतात. डिजी लॉकरचं जर लॉग इन नसेल तर तिथं अडचणी येतात. त्यानंतर आधार आय डी जनरेट करावा लागतो, त्याचं सर्टिफिकेट लागतं. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण सगळे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून पेमेंट करून डॉक्युमेंट्स अपलोडवर जातो, तर तिथंसुद्धा नियम बदललेला आहे. तिथं फेच डॉक्युमेंट नावाचं व्हॅलिडिटीसाठी एक ऑप्शन येतं, की जो अगोदर येत नव्हता. म्हणजे सगळ्या प्रक्रिया अगोदर सोयीच्या होत्या, सोप्या होत्या, की तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये जे डॉक्युमेंट सेव्ह आहे, तर ते डायरेक्ट अपलोड व्हायचे. पण यावर्षी काय झालं, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, की यावर्षी व्हॅलिडिटी जी आहे, तर ती डायरेक्ट अपलोड होत नाही आणि ती फेच करावी लागते. तर ती फेच केल्याच्यानंतर त्यामध्ये पण प्रॉब्लेम येऊन राहिले, की कुठं त्यावर क्वेश्चन मार्क येतोय, कुठं त्यावर रेड मार्क येतोय, कुठं ती अपलोडच होत नाही. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची. तर हे सगळे जे नियमांमध्ये झालेले बदल आहे, तर हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे यावर्षी आणि अजून काय-काय नियमामध्ये बदल होतील, तर यासाठी तुम्ही अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. आता कालचाच एक विषय सांगतोय तुम्हाला, की तुम्हाला पण माहीत असेल, की काल एक नवीन अपडेट आहे, की ज्यामध्ये स्कॉलरशिपसाठी जसं वेदांता पालघरला स्कॉलरशिप मिळत नाही, तसं महाराष्ट्रामध्ये अजून एक एम-बी-बी-एस कॉलेज आहे, की ज्याला स्कॉलरशिप मिळणार नाही. तर असा अलर्ट त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोबत एक बी-एम-एस कॉलेज पण आहे, की ज्याला स्कॉलरशिप येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी अपडेटेड ज्या आहे, तर त्या माहिती करून घ्या. ह्या कशासाठी? कारण नियमांची पण माहिती आपल्याला असायला पाहिजे. या कशासाठी? जर समजा आपण या प्रक्रियेमध्ये भाग घेतोय, आपण जर चॉईस फिलिंग करणार आहोत, तर या सगळ्या कॉलेजची नावं जी आहे, की आपल्याला कुठं स्कॉलरशिप मिळते, कोणत्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळणार नाही, यावर्षी कोणत्या कॉलेजच्या स्कॉलरशिपच्या नियमांमध्ये बदल झालेले आहे, वेळेवर पण त्या नोटीस येतातच. तर त्यामुळे तुम्ही अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा स्कोअर चांगला आहे, तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे, तर ती मिळणारच आहे आणि तुमचा स्कोअर जर कमी आहे, तर त्यानुसार तुम्हाला कॉलेज मिळणार. पण या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना कुठेतरी नियमांची माहिती पण आपण करून घेणं गरजेची आहे. म्हणजे असं नाही की करायचं रजिस्ट्रेशन करायचं काउन्सिलिंग तो विषय सोडून द्या. तुम्हाला यावर्षी खूप अलर्ट राहणं आहे आणि कुठं ग्रुप जॉइन केलेला असेल, कुठं काउन्सिलिंग जॉइन केलेली असेल, तर थोडी ग्रुपवर येणारे अपडेट दररोज चेक करत चला. कारण दररोजच्या नोटीस आहे. ऑल इंडियाचे नियम बदललेले आहे. महाराष्ट्राचे नियमसुद्धा बदललेले आहे. आता बदललेल्या नियमांची माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देणारच आहे. पण आज हे जे मी तुम्हाला सांगितलं, की महाराष्ट्र काउन्सिलिंगच्या नियमात थोडा बदल आहे. तर रजिस्ट्रेशनमधले बदल मी तुम्हाला सांगितले. मागच्या वर्षी डिजी लॉकर, डॉक्युमेंट फेच आणि आधार आय डी कंपल्सरी नव्हता. आता यावर्षी काय झालं, डिजी लॉकर जर तुम्ही व्हेरिफाय नाही केलं, तर तुमचं एस-एस-ओ नेम मिसमॅच असा मेसेज येतो आणि तुम्हाला समोर रजिस्ट्रेशनच करता येत नाही. तर त्या अडचणी कुठेतरी तुम्हाला पुढं प्रॉब्लेम देतात पुन्हा किंवा रजिस्ट्रेशनच्या शेवटच्या टॅबवर. तर हे सगळे जे बदल झालेले आहे, तर ते काळजीपूर्वक अगोदर माहिती करून घ्या आणि नंतरच मग रजिस्ट्रेशनला सुरुवात करा. ठीक आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके. बाय.